तुम्हाला सगळ्यांना पटणार नाही, पण खरं हेच आहे की जोपर्यंत तुमचं लिव्हर हेल्दी नसेल तोपर्यंत तुम्ही किती महागडे प्रोडक्ट्स लावा, किती चांगली स्किन केअर करा, तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो येणार नाही। आजच्या काळात जास्तीत जास्त लोकांची हीच समस्या आहे की त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी परमनंट सोल्युशन पाहिजे आणि याचा फायदा मोठ्या मोठ्या ब्युटी कंपनीज मार्केटिंगद्वारे करत असतात। या कंपनीजना आपल्या डोक्यात घातलेले आहे की जेवढे महागडे प्रोडक्ट्स आपण वापरू तेवढी स्किन आपली चांगली असेल, पण तसं बिलकुल नाहीये। जर तुमची बॉडी ही आतून फिट असेल तर कोणत्याही महागड्या क्रीम शिवाय तुमचा चेहरा हा ग्लो करेल। जर तुम्हाला हे समजले की आपली त्वचा ही बाहेरून नाही तर आतून ग्लो करत असते, तर आजचा व्हिडिओ हा स्टार्ट करू आणि 15 दिवसात आपला ग्लो हा कसा वापस आणता येईल, कोणत्याही महागड्या प्रोडक्ट शिवाय आपण घरच्या घरी काय उपयोग करू शकतो, त्याचबरोबर आपलं लिव्हर डिटॉक्स कसं होईल, या सगळ्याबाबत आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्या शरीराचं फिल्टर कोण आहे, तर ते आहे लिव्हर। आणि जेव्हा आपण जंक फूड, प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड्स किंवा खूप जास्त साखर, दारू, मद्यपान, व्यसन हे सगळं करत असतो, तेव्हा या सगळ्याचा कचरा आपल्या लिव्हरमध्ये जमा होतो। यामुळे लिव्हर अशक्त होतं। जेव्हा लिव्हर अशक्त होतं तेव्हा हे सगळे टॉक्झिन्स आपण शरीराच्या बाहेर काढू शकत नाही आणि मग हे टॉक्झिन्स आपल्या रक्तात मिसळले जातात। हे रक्त आपल्या सगळ्या शरीरात फिरत असतं आणि मग तेव्हा आपल्याला रॅशेस, ॲक्ने, पिंपल्स आणि इव्हन स्किन टोन, डल, पिगमेंटेड स्किन जाणवू लागते। जर तुम्हाला यापासून सुटका पाहिजे असेल तर वेगवेगळ्या महागड्या क्रीम्सपेक्षा तुम्ही लिव्हरवर लक्ष देणे जास्त गरजेचं आहे। आता बघूया सगळ्यात महत्त्वाचं की ही लिव्हर साफ करण्यासाठी आपण घरच्या घरी काय करू शकतो। तर लिव्हर हे चांगलं काम करण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो वापस आणण्यासाठी आपल्याला 3 स्टेपमध्ये हे काम करावं लागतं। त्यात पहिल्या स्टेपमध्ये रोज रात्री झोपताना 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चम्मच धने हे भिजत घालायचे आहे। सकाळी उठल्यानंतर यामध्ये 2 कप पाणी टाकायचं आहे। हे मिश्रण आटवायचं आहे आणि जेव्हा 2 कपचं 1 कप शिल्लक राहील तेव्हा हे आपल्याला रोज सकाळी उपाशीपोटी पिऊन घ्यायचं आहे। ज्यांना जमत असेल त्यांनी याच प्रकारे जास्त क्वांटिटीमध्ये पाणी करून ठेवायचं आहे आणि ते दिवसभर घोट प्यायचं आहे। यामुळे काय फायदा होतो, तर पहिले 7 दिवस हा प्रयोग केल्यानंतर आपल्या शरीरातली उष्णता, आपल्या लिव्हरमधली उष्णता बाहेर निघते आणि सगळ्यात पहिले आपल्याला हे जे आपले शरीर गरम होत असतं ते सगळ्यात पहिलं आपल्याला नॉर्मल लेवलला आणणं खूप महत्त्वाचं असतं। त्यानंतरच आपण पुढे लिव्हरवर काम करणारी औषधे घेऊ शकतो। त्यानंतर आपल्याला त्याचा दुप्पट फायदा भेटतो। धने काय करतात, तर आपल्या शरीरातली उष्णता न वाढवता ते दीपन करतात, पाचन करतात, भूक व्यवस्थित ठेवतात, लिव्हरचं चांगल्या प्रकारे डिटॉक्स करतात, शरीरातली घाण, शरीरातली उष्णता ही मूत्राद्वारे बाहेर काढतात आणि शरीराचं वाढलेले टेम्परेचर हे नॉर्मलमध्ये येण्यास खूप मदत करतात। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला रोज रात्री 15 ते 20 काळ्या मनुका हे भिजत घालायचे आहे आणि सकाळी जेवणाच्या आधी हे मनुका चावून खायचं आहे। त्याचं पाणीसुद्धा प्यायचं आहे। यामुळे काय होतं, तर काळ्या मनुका हे स्निग्ध आणि शीत गुणात्मक आहे, त्याचबरोबर आपल्या शरीराला तर्पण, पोषण करणारे आहेत। त्यामुळे वाढलेली उष्णता तर याने कमी होईलच, त्यामुळे आपल्या लिव्हरला ताकद तर भेटतेच, पण त्याचबरोबर आपली स्किन जी आहे ती मऊ, सॉफ्ट होण्यास मदत होते। त्यासोबतच आपल्याला सकाळी उपाशीपोटी अजून एक काढा घ्यायचा आहे। म्हणजे पहिले 7 दिवस आपण धन्याचं पाणी हे घेतलेलं आहे, तर पुढचे 7 दिवस आपल्याला मनुका आणि त्यासोबत अजून एक काढा असं घ्यायचं आहे। ती आपल्याला पुनर्नवा किंवा भुई आवळा या दोन्हीपैकी तुम्हाला काहीही भेटलं तरी चालेल। पाण्यामध्ये अर्धा चम्मच पुनर्नवा चूर्ण किंवा भुई आवळा चूर्ण हे टाकायचं आहे आणि यामध्ये थोडेसे पुदिन्याचे पाणी, थोडेसे पाणी तुम्ही टाकू शकता। 2 कपचं 1 कप शिल्लक राहीपर्यंत हे आटवायचं आहे आणि त्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा आहे आणि हे सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आहे। यामध्ये असलेला पुनर्नवा हे टिश्यू रिजेनरेशनसाठी, लिव्हर डिटॉक्ससाठी, हिपॅटोप्रोटेक्टिव्ह म्हणून खूप जास्त कामाला येतो। आपल्या चुकीच्या आहार विहारामुळे जे पण आपले लिव्हरचे सेल्स हे डिस्ट्रॉय झालेले आहेत, ते नवीन टिश्यू निर्माण करण्याचं काम हे पुनर्नवा करत असतं। त्यामध्ये असलेला पुदिना हे स्वाद वाढवतो आणि इफेक्ट वाढवतो। त्यामध्ये असलेला लिंबू हा स्वाद तर वाढवतोच, पण व्हिटॅमिन सीची कमतरता सुद्धा भरून काढतो। एवढं जर तुम्ही 15 दिवस नित्य नियमाने केलं तर तुमच्या शरीरावर आलेले रॅशेस, ॲक्नेस, पिंपल्स हे सगळं कमी होण्यास मदत होतं। त्याचबरोबर आलेलं डलनेस, पिगमेंटेशन हे सुद्धा हळूहळू फेड होतं। त्याचबरोबर आलेलं डलनेस किंवा पिगमेंटेशन हे सुद्धा कमी होतं आणि हळूहळू त्वचा ही ग्लो करायला लागते। 2 ते 3 महिने झाल्यानंतर हा प्रयोग तुम्ही परत करू शकता की आपण खूप जास्त बाहेरचं खाल्लेलं आहे, खूप जास्त अहितकर पदार्थ खाल्लेले आहेत, तेव्हा तुम्ही हा प्रयोग करू शकता आणि तुमच्या स्किनमध्ये चेंजेस तुम्ही स्वतःच अनुभवू शकता। पूर्ण वाटला असेल तर आत्ताच कमेंट करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।